अजित पवारांच्या अंत्यसंस्काराच्या बंदोबस्ताला आलेले शेकडो पोलीस हे भाऊक झालेले पाहायला मिळाले। पोलीस दलासारखी शिस्त बाळगणारं नेतृत्व गेल्याची भावना यावेळेला त्यांनी व्यक्त केलेली आहे। बंदोबस्ताला आलो मात्र दादांच्या असंख्य चाहत्यांनी शिस्त बघून भारावलो अशा भावना पोलिसांनी व्यक्त केल्या। देशाचं जे कणखर पोलीस दल मानलं जाते ती सगळी मंडळी आहेत। तुम्ही कधीपासून कर्तव्यावर इथे आहात आणि काय? आम्ही 2 दिवस झाले इथे आहे आणि लोकांमधून फार हळहळ व्यक्त होत आहे। याआधी आम्ही दादांच्या सभेचा प्रचाराचा आणि त्यांनी उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांचा बंदोबस्त केला आहे मंत्रालयाला वगैरे, पण असा बंदोबस्त करेल हे अपेक्षित नव्हतं आणि आता 32 तास झाले आम्ही बंदोबस्तावर आहोत। पण एक शिस्त मात्र नक्की बघायला मिळाली। ते दादांचे जेवढे चाहते आले लाखो, ते कोणाही त्यांनी काही केलं नाहीये, काही केलं नाही। पोलीस प्रशासनाला वेगळं पाऊल उचलायची काय गरज पडली नाही आणि लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि लोक स्वतः आम्हाला सहकार्य करतात। आम्हाला असं ओरडायची किंवा एक वेगळं पाऊल उचलायची गरज पडली नाही। पण मग असा विचार कधीच केला नव्हता आपण? कधीच केला नव्हता आणि एक स्वप्नासारखं आहे आणि आम्हाला अजून सुद्धा वाटत नाहीये की असं काय घटना घडली असं। दादा आपल्याकडनं पोलीस दलात जेवढे काही जवान आहेत त्यांच्यासोबतचे जेव्हा ते यायचे तेव्हा एक उत्साह असायचा, कारण की शिस्तप्रिय आपलं पोलीस दल जसं शिस्तप्रिय आहे तसंच तो नेता, तसं पाहिजे तर नेता चांगलाच होता तो। जसं न्यूज आम्ही ऐकली तसं आम्हाला विश्वास बसला नाही की हा खरोखर व्यक्ती गेलेला आहे। एक दुःखद घटना घडली आहे पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देशाला। आम्हाला विश्वास बसत नाही अजून अशी घटना। आम्हाला भरपूर प्रतिसाद भेटला इथं बंदोबस्त करत असताना। सगळे नागरिक म्हणजे भावना त्यांच्या थोड्याशा दुखावल्या गेलेल्या होत्या। दादांचं असं आकस्मिक जाणं हे कोणालाच मान्य नव्हतं, त्याच्यामुळे प्रत्येकजण दुखावला होता आणि दादांचे आणि बारामतीकरांचे तसेच महाराष्ट्रीयांचे सलोख्याचे जवळचे संबंध होते। एक गरिबांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा नेता म्हणून दादांची ओळख होती। दादा शिस्तप्रिय नेते होते आणि म्हणून पोलीस दलासारखी शिस्त त्यांची होती, त्यामुळं सगळ्यांना ते आवडायचे आणि अर्थातच आज ही सगळी जी मंडळी आहेत ती देखील भावविवश झाल्याचं बघायला मिळतं। जर्नलिस्ट मनोज गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, बारामती। तर अंत्यसंस्काराच्या आधी अजित पवारांचं पार्थिव त्यांच्या काटेवाडी गावामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं। यावेळेला गावकऱ्यांसह नातेवाईकांनी दादांना अखेरचं पाहण्यासाठी मोठी गर्दी केली। दरम्यान दादा आम्हाला पोरकं करून गेले, आमचा वाघ गेला, बारामतीचा विकास कसा होणार अशी भावना इथल्या नागरिक आणि नातेवाईकांनी व्यक्त केली। आज बारामती तालुक्याचं विकासरत्न आणि आमचे सर्वांचे शिल्पकार आज गेलेले आहेत। अतिशय दुःख आमचे सर्व बारामतीकराला झालेलं आहे, कारण अशी पोकळी कदापि भरून निघणार नाही, असा नेता कदापि पुढं आपल्याला निर्माण होणार नाही की तो माणूस प्रत्येक व्यक्तीला बोलवून घेत होता, प्रत्येकाशी बोलत होता। अथॉरिटी मेंबर म्हणून काम केलं। ज्या दिवशी ट्री अथॉरिटी मेंबर म्हणून सदस्य म्हणून झाले, सकाळी दादांनी बोलवलं, शिल्पताई पुणे शहरातलं वृक्ष प्राधिकरणाची संपूर्ण जबाबदारी तुमच्याकडे असेल, पण त्याचबरोबर पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या जॉईंट सेक्रेटरीपदी जेव्हा महिलांना त्यांनी संधी दिली तर पहिल्यांदा असा नेता असेल की क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांना घटनेनुसार पदाधिकारी बनवण्याचं पहिली वेळ असेल की अख्ख्या 70 वर्षामध्ये कोणत्याही खेळामध्ये कुठल्याही महिला म्हणून पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी कोणाला दिली नव्हती। ज्यावेळेस आम्ही आमचं गाव सोडून इथं आलो त्यावेळेस सगळं मारहाण होतं आणि आता एवढं हे झालंय म्हणजे बारामतीचा खरंच दादांनी स्वर्ग केला आणि हाच स्वर्ग सोडून दादा गेलेत, त्याचं खूपच दुःख सगळ्यांना वाटतंय। आणि आज मी खरं तर सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीनं दादांसाठी राखी घेऊन आले होते, पण मला तिथपर्यंत पोचता आलं नाही। तुमचे खूप खूप आभार की माझ्या भावना तरी कमीत कमी दादांना पोचाव्यात। नारायणसाठी खूप केलं, गोरगरिबांसाठी त्यांनी कधी आम्हाला लांब नाही केलं। दादा हा विश्व नेता, असं नेता होणं शक्य नाही। त्यांनी परत यावं या जगात, मला म्हणते देवाला प्रार्थना करते त्यांनी पुनर्जन्म घ्यावा आमच्यासाठी, एवढंच बोलते। आता बोलायची इच्छा नाही माझी। मी पोरका झालोय, वडील गेल्याची भावना आहे, सुनील टिंगरे हे सांगत ढसाढसा रडले। त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी।
काल त्यांचं मी पार्थ पाहिलं, दादांना पाहिल्यानंतर असं वाटलं की आयुष्य शून्य, काय भविष्यात काय होणार आपलं. खरं तर राजकारणाची बीट आला. मी बघितलं इतकं काम करणार नाही त्याला अनेक लोकांनी ट्रोल केलं, अनेक लोकांनी त्यांच्यावर टीका केल्या, पण त्याची पर्वा न करता नेहमी लोकांसाठी जगत राहिला नेता पाहिलं. त्यांच्या विचाराचा वारसा चालवणं ही त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. भाऊ तुम्ही त्यांच्या परिवारासोबत राहणार आहात यापुढे? 100% त्यांच्या परिवाराबरोबर राहणार. त्यांनी कायम माझ्यावरती प्रेम केलं, त्यामुळं त्यांच्यासाठी काही करणं म्हणजे मी काही करणं इतपत मोठा नाही, पण 100% त्यांच्या परिवारासंग राहील. त्यामुळे आपण बघतोय की अगदी पहाडासारखी ही सगळी मंडळी जी आहेत ते अशी धाय मोकलून रडतायत. हा क्षण कधीही त्यांच्या आयुष्यात येऊ नये असंच प्रत्येकांना वाटत होतं. मात्र ज्या पद्धतीनं आता आपण बघतोय की अश्रू अनावर होत आहेत, भावना विवश आहेत ही सगळी मंडळी. आणि दादांना शेवटचं बघायला पुन्हा दादा कुणालाही दिसणार नाहीत. आणि त्यामुळे आपण बघतोय की हा जो त्यांचा आक्रोश आहे की आपला नेता आपल्यातनं हरवलाय, आपण पोरके झालो, आणि ही पोरकेपणाची भावना जी आहे ती प्रत्येकांमध्ये इथे बघायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज शाह, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, बारामती. कालपासून अनेक जण रडतायत, साश्रुनयनांनी त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. आज मात्र शेवटचा प्रवास आहे, शेवटचं दर्शन घ्यायला तुम्ही आला. खरं तर आज म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आज मला या ठिकाणी इतकं भरून येते की काय बोलावं सुचत नाही. माझ्या अनेक वेळा अडचणीच्या काळामध्ये दादांनी मला खूप साथ दिली. आज ते गेल्यामुळं वडील गेल्याची भावना माझ्यामध्ये निर्माण झाली, आणि असं वाटतं की आता इथून पुढं आपल्याला जग शून्य झालं अशी पुन्हा दादा परिस्थिती कधीच बघायला मिळणार नाही. काल त्यांचं मी पार्थ पाहिलं, दादांना पाहिल्यानंतर असं वाटलं की आयुष्य शून्य, काय भविष्यात काय होणार आपलं. खरं तर अजितदादांना अशा प्रकारे निरोप करण्याची वेळ आमच्यावरती येईल असं कधीच वाटलं नव्हतं, अशी भावना आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केलेली आहे. अजित पवारांच्या निधनामुळे अख्खा महाराष्ट्र पोरका झाला असं मिटकरी म्हणाले.